नमस्कार. तर बघा, आत्ताच अंघोळ झाली आहे माझी आणि झाडून वगैरे काढलं आहे. तर आज खूप लवकर उठले मी, कारण स्वामींचा प्रकट दिन सोहळा आहे. मग थोडीशी आपल्याकडून काय होईल ती सेवा करूया म्हटलं. तर माझं आवरून घेतलं आहे. आता मी पूजा करणार आहे अगोदर. तर चला आपण सोनचाफ्याला फुलं आलेत का बघूया. दोन फुलं आले तिथे. आज स्वामींच्या सेवेसाठी 2 फुलं आलेत त्यांच्या आवडीची. तर बरं आहे. इथे बघा, अजून दिवस पण निघाला नाही आहे, तोपर्यंत मी पूजा करून घेते. चला. ब्रह्ममुहूर्तावर पूजा करायची असते. मला थोडासा उशीरच झाला आहे, तरी पण 6ला उठलेले. आणि बघा, इथे मी सगळं अभिषेकसाठी सामान करून घेतले, रेडी केले. दही घेतले, दूध घेतले आणि गाईचं आहे हे. तर दूध आणि तूपसुद्धा शुद्ध तूप आहे, मी आत्ता ताजं बनवलेलं आहे, ते पण घेतलं मी अभिषेकसाठी. परत घेतली साखर आणि पाणी, हे 5. माझ्याकडे मध नव्हता, त्यामुळे मग मी साखर घेतली. तर हे पंचामृत तयार केलं आहे मी आणि त्याच्याने अभिषेक करणार आहे. तर इथे दोन्ही मूर्त्या माझ्या मी स्वामींच्या ताटामध्ये घेतल्या आणि अभिषेक केला. अगोदर दुधाने अभिषेक घातला, छान असं दूध ओतलं, चोळून घेतलं, परत दही घातलं, साखर घातली, तूप घातलं आणि पाण्याने परत धुवून घेतलं स्वच्छ असं. तर आणि बघा, मला इथे काही रोज सेवा करणं होत नाही, रोज अभिषेक करणं तर शक्यच होत नाही. सगळं दूध वगैरे घरचं आहे, दही वगैरे, पण मुलांमुळे वगैरे वेळ भेटत नाही. तर जशी जमल तशी माझी थोडीफार सेवा चालू असते. आणि आज स्वामींचा प्रकट दिन सोहळा आहे, मग आज वेळात वेळ काढून तेवढी आपल्याला जमेल तेवढी थोडीशी का होईना सेवा करावी म्हणून आज केलं. लवकर उठले थोडंसं आणि मग हे माझी सेवा चालू आहे. तर अभिषेक घातला आणि मी एवढ्या लवकर पहिल्यांदाच उठले असेल, कारण म्हणलं आज स्वामींचा प्रकट दिन सोहळा आहे, तर आजच्या दिवशी तरी आपण झोप कॉम्प्रोमाइज करूया. आणि आदू झोपलाय, तोपर्यंत ही माझी देवपूजा चालली होती आणि अभिषेक करत करत नामजप माझा चालूच होता. आणि मी ते जप मंत्रसुद्धा मागवलेला आहे, ते तुम्ही बघितलं, इलेक्ट्रॉनिक आहे ते. तर ते नंतर घेतलं मी. आणि ते आपला व्हिडिओ एक पूजा 11 गुरुवार व्रत पूजा मांडणीचा व्हिडिओ खूप व्हायरल गेला होता. तर आय होप हा सुद्धा व्हिडिओ व्हायरल जाईल, स्वामींची कृपा होईल आणि आशीर्वादसुद्धा येईल. तर असं छान मस्तपैकी पूजा करून घेतली मी सकाळ सकाळ, सगळे उठायच्या अगोदर. पहिल्यांदाच झालं असेल असं खरं तर. स्वामींना गाय प्रिय होती आणि स्वामींच्या पूजेमध्ये सगळं गाईचंच दूध, दही, तूप हे वापरावं. तर मी गाईचंच वापरले आपल्या. तर तुम्हीसुद्धा गाईचंच वापरायचं. इथे अभिषेक वगैरे करून घेतला आणि नवीनच साडी होती, त्यामुळं साडीच्या पदराने मी स्वच्छ पुसून घेतलं. आणि इथे छान असं अंथरूण केलं आणि दोन्ही मूर्त्या तिथे ठेवून दिल्या, तुम्हाला दिसत असेल. तर दोन्ही मूर्त्या त्याच्यावरती मी ठेवल्या आणि बाकीचे देवसुद्धा लगेच धुवून घेतले. आणि मग त्यांना हळदी कुंकू वगैरे लावले. अष्टगंध माझ्याकडे नव्हता, मग त्यामुळं मग मी काय लावला नाही. तर अष्टगंध नव्हता म्हणून मग हळदी कुंकू लावलं मी. माझ्याकडे ही नाद तर सुद्धा होतं, पण आता कुठे घाग झाले काय माहिती नाही. शोधलं मी खूप, पण काय सापडलं नाही. तो माझा देवपूजेचा खाली ठेवलेला डब्बा आहे, त्यामध्ये मी सगळं देवपूजेचं साहित्य ठेवते, म्हणजे मुलांनासुद्धा हाताळा येऊ नये आणि उघडता पण येत नाही त्यांना, म्हणजे अस्ताव्यस्ता होऊ नये म्हणून मी सगळं एकाच जागी ठेवलेलं असतं दोन्ही डब्यांमध्ये. जे काय देवपूजेला लागतं ते वाती, धूप, अगरबत्ती, माचीस अशा ज्या काही गोष्टी असतात. परत ग्रंथ आहे, तसली दीपमाळ वगैरे सगळं जे काय आहे ते सगळं त्याच्यामध्ये आहे. फुलवाती वगैरे असं बरंच काय काय ठेवलेलं आहे मी त्या डब्यामध्ये. तिथे मी शोधलं बरंच आहे ना, तर पण काय सापडलं नाही. तर म्हणलं असू द्या, स्वामी गोड मानून घेतील. आणि आता ऐनवेळेस गावाकडे काही उपलब्ध पण होत नाही, त्यामुळं मग आहे त्यामध्ये करून घेतली छान अशी पूजा. ते इलेक्ट्रॉनिक जपचं मागवल्यापासून मला खूप फायदा होते. ऐनवेळेस मी ते घेऊन बसले तर पटकन 108 वेळा आपण जप करू शकतो आणि खूप फायदा होते मला. तर खरं तर मागवू की नको म्हणून मागवलेलं आणि फक्त मला 72 रुपयामध्ये ते पडलेलं आहे आणि खूप छान लागलं आहे. मी ते लाकडी पण भेटतं ते मागवणार होते, पण म्हटलं एक असंच मागवून बघूया. तर ते मागवले पण छान आहे आणि आता पुढच्या वेळेस ते लाकडी मागवेल. तर इथे बघा, माझी छान अशी देवपूजा करून झाली. आणि इथे आज मला देवाच्या दयाने 2 सोनचाफीची सुद्धा फुलं सापडलीत. तसं 1-2 येतात. आता मी गुढीपाडव्याला सुद्धा बघितले, पण आलं नव्हतं.
आणि आज स्वामींचा दिवस आहे तर मला 2 सापडलेत आणि याचासुद्धा मला खूप आनंद झाला. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्याला खूप कमी फुलं लागायलेत. तर खूप काळजी घ्यावी लागायली झाडांची उन्हाळ्यामुळे. तर त्या सोनचाफ्याच्या झाडाला आम्ही सगळेच जण खूप जपतो का तर ते सुकायला नको म्हणून. त्यामुळं मग आम्ही सारखं नेहमी पाणी वगैरे घालतो, गवत काढतो. असं जे काही काळजी घ्यायचं चाललेलं असतं ते आमचं सोनचाफ्याच्या झाडाचं. तसं तर सगळ्याच झाडांची घेतो, पण सोनचाफ्याच्या झाडाची खूप जास्त घेतो का तर त्याचा खूप छान सुगंध येतो त्यामुळे. आणि पूजा करत असताना हे राहिलं ते राहिलं त्यामुळं मला सारखं उठावं लागत होतं. कारण कोणीच उठलेलं पण नव्हतं त्यामुळे मी त्यांना पण सांगू शकत नव्हते कोणाला. मग मीच उठून घेत होते. दोन्ही अशा छान आरत्या लावून घेतल्या. दोन्ही आरतीमध्ये तेलच ओतलं होतं. त्यानंतर मग एका आरतीतलं रिकामं केलं आणि दुसऱ्या आरतीमध्ये मी तुपाचा दिवा लावला. इथे बघू शकता मी ती आरती रिकामी केली. नंतर लक्षात आलं माझ्या, त्यामुळं मग मी त्यामध्ये तूप घातलं. छान असं शुद्ध तूप केलेलं आहे मी. आत्ताच केलं 2-3 दिवस झालं. साय काढून ठेवली होती आणि त्याचंच तूप कढवलं आहे. खूप छान तूप झालं आहे गाईच्या साईपासून. तर इथे मी तुपाचा एका बाजूला तेलाचा दिवा लावून घेतला. दोन्ही बाजूला छान असे दिवे लावून घेतले. छान अशी शोभा आली देवघराला सुद्धा आणि मन प्रसन्न झालं एकदम देवपूजा करून. रोज एवढी सागर संगीत अशी पूजा होत नाही निवांत माझी. आज मी वेळात वेळ काढून अशी पूजा करते कारण खास दिवस आहे त्यामुळं. मग छान असे दिवे लावून घेतले, धूप लावून घेतलं. सनातनचं धूप आहे, खूप छान वास येतो याचा पण. मंथनचं असतं एरवी, पण हे संक्रांतीच्या वेळेस लुटून आलं होतं मला हे. तर खूप छान आहे, पटकन पेट पण घेतं आहे आणि छान वास येतो त्याचा. मग ते धूप लावलं, दिवा लावला आणि छान अशी पूजा करून घेतली. तुमच्या प्रकट दिनाची पूजा कशी झाली, स्वामींची सेवा मला कमेंट करून कळवा. आणि दिवसभर नामजप वगैरे करू शकता तुम्ही किंवा मोबाईलवरून तारक मंत्र वगैरे ऐकू शकता. अशी छान अशी सेवा करायची. इथे मी हे नातर शोधत होते पण ते काय मला सापडलं नाही. मग मी सोनचाफ्याची फुले दोन्ही मूर्तींपुढे ठेवलं एक आणि खूप छान वाटत होतं. देवघर माझं दिव्यांनी आणि फुलांनी छान सजलं होतं. तर ते 2च फुलं होती पण पूर्ण घरभर त्याचा सुगंध पसरला होता. छान असा नमस्कार करून घेतला आणि ते माझं इलेक्ट्रॉनिक जप मंत्राचं आहे जप काउंटर, ते मी घेतलं आणि जप करायला सुरुवात केली. 108 वेळा जप केला आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा नमस्कार केला आणि संपवली माझी पूजा इथे अशा प्रकारे. इथे मग बघा किती सुंदर देवघर दिसतंय. देवपूजा केल्यानंतर मन आणि घर दोन्ही प्रसन्न होतं आणि छान अशी देवपूजा झाली. चला, माझी स्वामींची पूजा करून झाली आणि मला जमेल तशी केलेली आहे मी. तर इथे बघा माझ्याकडं पिवळं वस्त्र परिधान करायचं असतं, स्वामींना आवडतं त्यामुळं. तर अशी थोडीशी पिवळी होती साडी माझी, ती वेअर केलेली मी. आणि आत्ता चला माझी बाकीची कामं करून घेते. आणि आत्ता सूर्यसुद्धा निघाला दिवस निघाला आता बघू शकताय तुम्ही. सकाळ झाली, थोडासा ढगाळच आहे अजून. व्हिडिओ कसा वाटला सांगा. म्हणजे तुम्ही सुद्धा केली आहे का स्वामींची सेवा, ती सुद्धा सांगा कशी केली आहे ते पण. आणि आवडलं असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.